नमस्कार मित्रांनो, ओवीज किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण घेऊन आलेलो आहेत एक नवीन रेसिपी, जिचं नाव आहे मटार पनीर पुलाव। लागणारे साहित्य तुम्ही एकदा पाहून घ्या आणि मग आपण रेसिपीला सुरुवात करू। कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकायचं आहे आणि मग त्याच्यात ऍड करायचं जिरा। जिरा तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यात ऍड करायचा आहे कांदा। आता आपला कांदा मंद आचेवरती हलकं परतून घ्यायचा आहे। आपला कांदा आता छान पद्धतीने भाजून झालेला आहे। आता आपण त्याच्यात ऍड करूया शिमला मिरची। सगळं मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर आता आपल्याला त्याच्यात ऍड करायचं आहे मटार। आपला मटार चांगला परतून घ्यायचा आहे। आता आपला मटार चांगल्या पद्धतीने परतून झालेला आहे। आता आपल्याला त्याच्यात ऍड करायचं आहे आले लसूण पेस्ट। आले लसूण पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपल्याला ऍड करायचा आहे टोमॅटो। टोमॅटो ऍड केल्यानंतर परत एकदा सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपल्याला ह्याच्यात ऍड करायचं आहे थोडी हळद, लाल तिखट आणि पावभाजी मसाला। मसाले ऍड केल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण एकजीव होण्यासाठी आपल्याला त्याच्यात थोडंसं पाणी ऍड करायचं आहे। आता आपण यामध्ये ऍड करणार आहोत पनीर। पनीर ऍड केल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। सर्व मिश्रण पुन्हा एकदा हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं आहे। हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले पनीरचे तुकडे होऊ नये। आता आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे पूर्ण शिजवलेला राईस। राईस ऍड केल्यानंतर आपल्याला त्याच्यात ऍड करायचे आहे कोथिंबीर। आता आपल्याला सर्व मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे सर्व मिश्रण 4 ते 5 मिनिटं मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे। आता आपला मटार पनीर पुलाव छानपैकी तयार झालेला आहे। जर तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका। Thank you for watching my video.